नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीत प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया गुन्हेगार क्षेत्रातील घडामोडींवर. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा 2 गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हिमायतनगर येथे पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादामुळे काही जण जखमी झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेत काही धारदार वस्तूंचा वापर झाल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. या प्रकरणात काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तथापि अधिकृत तपास सुरू असून पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. उन्हें मेरे पैसे देना था, मैं पैसे मांग रहा था। अच्छा क्वालिटी होटल पे। अच्छा तो उन्हें क्या करा, इलियास जो वार्ड क्रमांक 15 से चुन के आया, मेंबर नगर सेवक। हाँ नगर सेवक, उसको बुलाया उन्हें। अच्छा उन्हें बोला तू साले बोले हमारे वार्ड के आदमी को पैसे कैसे क्या मांग रहा। हाँ मैं उसको खाने को पैसे दिया था अच्छा उधार। हाँ हाँ तो उन्होंने मेरे को क्या करे, बाद में मेरे को वहाँ भी मारे, हाँ। फिर उधर लेके गए, बाद में जम्बिया लेके आए उन्होंने 5-6 जनों। हत्यारा। हाँ हथियारा लेके हाँ। आए, फिर हमारे पूरे घर के मेंबरों को हथियारा से मारे। ये अभी 2 अंदर जो पेशेंट हाँ, थे एक मेरा वो चाचा है, एक मेरा भाई है। अच्छा हाँ तो वो कौन से हथियार थे उसमें? जम्बी तलवारा थे, 2-3 जम्बिये थे छोटे तो छोटे। कितने जनों थे मारने वाले तुम्हारे? 7 जनों थे, उनके नाम तो 7 जनों के नाम मालूम है? हाँ मालूम है। आपको सबको पहचानते आप? हाँ। ये तुम्हारा लेन देन का व्यवहार, काम हाँ, के व्यवहार 2000 का? रुपये मैं खाने को नहीं बोल के उधार मंगा, उन्हें खाली खुशुमत काट के मारा। अच्छा अच्छा हाँ मैं ये कैसा है राष्ट्रवादी को सपोर्ट करा था, उन्हें कांग्रेस से खड़ू अच्छा ये पॉलिटिकल बदला बोल के लिए वाला है समझो। हाँ ठीक तो हमारा विरोधी है उनके। अच्छा अभी वो 2 सीरियस है पेशेंट वो तुम्हारे? सीरियस है, मेरे को भी यहाँ आए लोग बहुत बुरा मार रहे लोग। ओके मेरे को भी टाके वो बैठ के अभी मार दूँ। मेरे चाचा को और भाई को बहुत खतरनाक मारा। ओके स्थानिक वाद वेळेत सोडवले नाहीत तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात, हे या घटनेतून पुन्हा दिसून येते. नागरिकांनी कायद्याचा मार्ग अवलंबावा आणि शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागपूरच्या सर्वात गजबजलेल्या गणेशपेठ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून एका प्रवाशाचा महागडा आयफोन चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ही हात सफाई केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाहुयात सविस्तर बातमी. नागपूरच्या मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानक, जिथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते, याच वर्दळीचा फायदा घेऊन एका अज्ञाताने आपला हात साफ केला. मिळालेल्या माहितीनुसार एक प्रवासी रामटेककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना ही चोरीची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की संशयित आरोपी आधी परिसरात घुटमळत होता. प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठीची गडबड सुरू होताच त्याने अत्यंत चालाकीने प्रवाशाच्या खिशातून महागडा आयफोन बाहेर काढला आणि कुणालाही संशय येऊ न देता तिथून पळ काढला. मोबाईलची किंमत मोठी असल्याने या चोरीला गांभीर्याने घेतले जात आहे. पीडित प्रवाशाने गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय. मात्र या घटनेने बस स्थानकावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कल मैं पुणे से रिटर्न आ रहा था, तो उसके बाद मुझे रामटेक वापस आना था, तो मैं गणेशपेठ बस स्टैंड पे गया। वहाँ से रामटेक की बस पकड़ रहा था, तो मेरे हाथ में ट्रॉली बैग्स और बैग्स है, तो और वहाँ पे भीड़ भी थी बस में चढ़ते समय। तो मैंने मेरा फ़ोन मेरे राइट साइड के पॉकेट में डाला और जैसे ही मैं बस में चढ़ने गया तो मुझे पता चला कि मेरा फ़ोन जेब में से चला गया है। और मैं ऊपर चढ़ा, पीछे और भीड़ थी, तो मैं नीचे उतर नहीं पाया। फिर जैसे ही मैं नीचे उतर के देखा तो मेरा फ़ोन जेब में से जा चुका। नीचे उतर के देखा तो वो बंदा भी जा चुका था और मेरा फ़ोन भी नहीं था मेरी जेब में। उसके बाद हमने पुलिस में कंप्लेंट किए। पुलिस ने हमें वहाँ की सीसीटीवी फुटेज निकाल के दी है, जिसमें वो फ़ोन चोरी करते हुए भी दिखा है। ब्लैक शर्ट पहन के एक लड़का जिसने हुडी पहना था, जिसकी कैप भी थी, और उसकी हमें फ़ोटो भी मिली है। उसके बाद हमने वो फुटेज और फोटोज़ दोनों पुलिस को दिए हैं। अब वो लड़का अब हमें ढूंढना है. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला असला तरी प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांना अन्नातून विषबाधा झाली असून या 3 निष्पाप चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे.
एका हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून पोटच्या 3 गोळ्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ एका पित्यावर आली आहे. नेमकं काय घडलंय आणि सध्याची परिस्थिती काय आहे, पाहूया सविस्तर बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे सोमवारची पहाट काळ रात्र ठरली. मोहम्मद वसीम जमदार यांच्या कुटुंबातील आई अफरीन, 3 मुली आणि 1 मुलगा यांचा रविवारपासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू होता. सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान 4 वर्षांचा मोहम्मद अली आणि 7 वर्षांची मशिरा यांचा मृत्यू झाला. प्रकृती गंभीर असल्याने आई अफरीन, फातिमा आणि अश्मिरा यांना बुलढाण्याला हलविण्यात आले. मात्र तिथेही मृत्यूने पाठलाग सोडला नाही. 8 वर्षांच्या फातिमाचीही प्राणज्योत मालवली. सध्या आई आणि 3 वर्षांची अश्मिरा यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. या घटनेने संपूर्ण धाड परिवारावर शोककळा पसरली असून वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. विषबाधेच्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. आपल्या घरातील अन्नाबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. या चिमुकल्यांच्या मृत्यूने जमदार कुटुंबियांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कावलकुडा येथे एका धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादाचे सेवन केल्याने तब्बल 150 भाविकांना विषबाधा झाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असून रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कावलगुडा या गावात एका धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित भंडाऱ्यात वरण भात, भाजी पोळी आणि विशेष करून खिरीचा महाप्रसाद भाविकांसाठी देण्यात आला होता. मात्र हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर काही वेळातच भाविकांना मळमळणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर यांनी तातडीने धाव घेत सर्व रुग्णांना उमरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्याला तर आपल्याकडे आलेली पेशंटची संख्या जी आहे ती पेशंटची संख्या 82 पर्यंत आलेली आहे आणि आणखीन पेशंट आहेत म्हणजे 51 पेशंट आणखीन येणार आहेत आपल्याकडे. तर सध्या आलेल्या पेशंटपैकी सर्व पेशंट स्टेबल आहेत. त्यांना प्राथमिक उपचार आपण दिलेला आहे. त्यांना लूज मोशन आणि व्हॉमिटिंग आहे की जे की फूड पॉयझनिंगचे सिम्पटम्स दाखवते. गावात काहीतरी कार्यक्रम असल्या ठिकाणी त्या लोकांनी तिथं आंबील पिलेलं होतं आणि त्यातून हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बाकी आपण सॅम्पल वगैरे पाठवलेले आहेत त्यांचे आणि त्यांना आपण प्राथमिक उपचार दिलेले आहेत. सध्या पेशंट स्टेबल आहेत. 2 पेशंट थोडेसे क्रिटिकल वाटले, त्यांना आपण नांदेडला आता रेफर केलेलं आहे. ठीक आहे सर. रुग्णांची संख्या 150 पेक्षा जास्त असल्याने रुग्णालयात जागा अपुरी पडू लागली. अशा वेळी प्रसंगावधान राखून गोरठेकर यांनी खासगी मंगल कार्यालयात रुग्णांच्या उपचाराची सोय केली. सध्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. कावलगुडा इथे लक्ष्मी मातेचा भवानीचा आंबिले हा कार्यक्रमामध्ये विषबाधा झाली. परंतु 150 ते 200 पेशंट आले होते उमरी इथे. सर्व पेशंट आता स्टेबल आहेत. परंतु काही 2-3 पेशंटचं थोडं डेंजर वाटत आहेत. बाकी सर्व पेशंट चांगले आहेत. इथली डॉक्टरची टीम खूप चांगलं काम केली, प्रशासन टीम चांगलं केली. सर्वजण याच्यामध्ये सहभागी होऊन उमरी नगरपालिका कर्मचारी असतील सर्वजण मिसळून चांगल्या प्रकारे या ठिकाणी हँडल झालेले आहे. महाप्रसादातून झालेली ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक आजारी पडल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूरमधील एका निवासी परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेत जलद कारवाई केली आहे. नागपूरमधील एका निवासी परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
एका तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेत जलद कारवाई केली. ही घटना नागपूरमधील कडून लेआउट परिसरातील आहे. 18 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 1 एप्रिल रोजी रात्री शेजारी राहणारा वैभव गणेश ब्रह्मा हा युवक तिच्या घरासमोर आला. सुरुवातीला किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर संबंधित व्यक्तीने घरात प्रवेश करून तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तरुणीने मदतीसाठी आवाज दिल्यानंतर कुटुंबीय तिथे पोहोचले. घटनेनंतर आरोपीने धमकी दिल्याची ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. आरोपीला अल्पावधीतच ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी पंचनामा आणि पुरावे संकलन करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि साक्षी नोंदविण्यात आल्यात. विशेष म्हणजे पोलिसांनी 24 तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही जलद कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण मानली जाते. स्टेशनला तक्रार प्राप्त झाली संध्याकाळी 9:30-10च्या सुमारास. जी यातील मुलगी आहे तिचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि ती कडू लेआउट येथे राहते तिच्या आई वडिलांसोबत. यातला जो आरोपी आहे हा वैभव गणेश ब्रह्मे वय 26 वर्ष, हा पण तिच्या बाजूलाच राहतो कडू लेआउट मध्ये. तर यामध्ये दिनांक 1 एप्रिलला हा जो आरोपी आहे हा तिच्या घरासमोर गेला आणि तुमचा पुत्रा मला चावतो, ओरडतो आणि त्यांना तो अश्लील शिवीगाळ करू लागला. आणि घरात ती एकटीच त्याला दिसल्यामुळे तो घरात विनयभंगाच्या उद्देशाने घरात घुसला, तिचा हात पकडला आणि त्यामुळे तिचा विनयभंग झाला असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर तिचे आईवडील त्या ठिकाणी आले असता तिने आरडाओरड केला. त्या ठिकाणी तिचे आईवडील आले तर आईवडिलांना पण त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली. आम्ही जशी तक्रार प्राप्त झाली तसं त्याला तात्काळ पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलं आणि एकंदरीत पूर्ण तपास केला. या तपासामध्ये आम्ही घटनास्थळावर जाऊन पंचासमोरची ई साक्ष केलेली आहे. नंतर फॉरेन्सिक व्हॅनला पण आम्ही तिथे पाचारण करून पूर्ण पंचनामा पण केलेला आहे. नंतर सीसीटीव्ही स्पीडिंग पण झालेली आहे आणि जे घटनास्थळावर साक्षीदार होते त्या साक्षीदारांचे बयान नोंदवून आम्ही तात्काळ मान्य कोर्टामध्ये 14 तासाच्या आत चार्जशीट पण दाखल केलेली आहे. आमचे प्रयत्न असे असणार की यामध्ये लवकर बोर्डावर केस येऊन आरोपीला तात्काळ मोठ्यातून मोठी शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये तात्काळ तक्रार नोंदविणे आणि कायदेशीर मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात दुकानफोडीच्या मालिकेचा पोलिसांनी उलगडा केला आहे. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले आहेत. नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात काही दिवसांपूर्वी दुकानफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणात फिर्यादी कमलेश मोहनानी यांचे माया मोबाईल शॉपीसह इतर 2 दुकाने लक्ष्य करण्यात आली होती. दुकान बंद केल्यानंतर रात्री अज्ञात व्यक्तींनी शटर उघडून रोख रक्कम आणि काही साहित्य घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले, गोपनीय माहितीचा वापर केला आणि या आधारे संशयित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. यानंतर पोलिसांनी सुमित सुमन वय वर्ष 19 याला ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे, पोलीस ठाणे सीताबर्डी, नागपूर शहर, दिनांक 31/3/2026 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी येथे फिर्यादी यांनी येऊन फिर्याद दिल्याप्रमाणे सीताबर्डी मेन रोड परिसरातील त्यांचे माया मोबाईल दुकान व आसपासचे दुकानं फोडल्याची त्यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याला फिर्याद दाखल झाल्याच्या नंतर आम्ही व आमचे वाहन चोरी प्रतिबंधक पथक सदर आरोपींच्या मार्गावर होते. CCTV फुटेज व टेक्निकल गोष्टींचा वापर करून आम्ही पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व आमच्यासोबतचे पोलीस हवालदार नंदकिशोर वालदे, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे व पोलीस शिपाई नैनिश यांच्या मदतीने आरोपीस पकडलेले आहे. एक आरोपी सुमित सुमन अटक असून त्याने जप्त केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याने त्याच्याकडून चोरी केलेल्या पैशातून घेतलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच
त्यामधील एक मुलगी विधिसंघर्षीग्रस्त असून तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात येऊन सूचनापत्र देण्यात आलेले आहे. तसेच एक फरार असलेला आरोपी संतोष उर्फ कालू नागदिवे फरार आहे. त्याच्या मार्गावरती पोलीस आहेत. तसेच आम्ही सदरचा तपास हा नागपूर शहराचे कमिशनर माननीय रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट CP साहेब, DCP झोन 2 साहेब, ACP सीताबर्डी विभाग चे साहेब आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केलेला आहे. या प्रकरणातून व्यावसायिकांनी दुकानांची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे. तसेच CCTV आणि तांत्रिक तपासामुळे गुन्हे उघडकीस आणण्यात मदत होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अवैध गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. एका मालवाहू पिकअप मधून अत्यंत क्रूरपणे नेल्या जाणाऱ्या 12 गोवंशाची पोलिसांनी सुटका केली आहे. काय आहे हा संपूर्ण थरार, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास हा थरार घडला. पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना एक संशयास्पद पिकअप वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वेग वाढवून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता फिल्मी स्टाईलने या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर पोलिसांनी या वाहनाला घेराव घालून ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी वाहनाची झडती घेतली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पिकअपमध्ये तब्बल 12 लहान मोठे गोवंश अत्यंत दाटीवाटीने कोंबलेले होते. दुर्दैवाने यात एका गोवंशाचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित 11 गोवंश गंभीर अवस्थेत होते. पोलिसांनी तातडीने या सर्व गोवंशांना मुक्त करून धामणगाव येथील गोरक्षण केंद्रात सुखरूप पोहोचविले. ही धाडसी कारवाई ठाणेदार शरद आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मुक्या जनावरांना जीवनदान मिळाले असून परिसरात या कारवाईचे मोठे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे अवैध तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या पोलिसांनी वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या जाहिराती किती विश्वासार्ह असतात. नागपूरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागलाय. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत काही रक्कम परत मिळवण्यात यश मिळवलं आहे. नागपूरच्या रामनगर परिसरातील 82 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी चंद्रमोहन रणधीर हे मोबाईलवर रील पाहत असताना त्यांना एका गुंतवणुकीशी संबंधित जाहिरात दिसली. या जाहिरातीतील देशातील उच्च पदस्थ व्यक्तींची नावे वापरून नागरिकांना आर्थिक फायदा होईल असे दाखविण्यात आले होते. विशेष म्हणजे कमी रक्कम गुंतवून जास्त परतावा मिळेल असा दावा करण्यात आला होता. या जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला 16,000 रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना अधिक परताव्याचे आश्वासन देत वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. हळूहळू त्यांनी एकूण सुमारे 12 लाख रुपये जमा केले. मात्र जेव्हा त्यांनी पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विविध कारणे देत त्यांना टाळाटाळ करण्यात आली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नागपूर सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून ही रक्कम विविध राज्यातील बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे शोधून काढले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित खाती गोठवून आणि त्यातून सुमारे 6,90,000 रुपये परत मिळविण्यात यश मिळवलं. सध्या उर्वरित रक्कम परत मिळविण्यासाठी आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे चंद्रमोहन रणधीर रिटायर आर्मी पर्सन 82 वर्षे रामनगर अंबाझरी येथे राहतात. त्यांनी अशी तक्रार दिली की ते एकदा मोबाईलवर रील पाहत असताना त्यांना असं एक रील आले की भारताच्या राष्ट्रपती तसेच भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन या भारतीय लोकांचे जीवनमान उंचावून पाहत आहेत. तरी त्यासाठी आपण दररोज किंवा एक हप्त्याला 16,000 रुपये भरा आणि तुमची प्रॉफिट डबल करून घ्या, अशा वगैरे प्रकारे रील बघितल्यानंतर खाली दिलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क केला असता त्यांना सांगितले की तुम्ही 16,000 रुपये भरा, तुमचं शेअर ट्रेडिंगमध्ये आम्ही पैसे गुंतवू, असे तुम्ही प्रत्येक हप्त्याला 16,000 रुपये भरत जावा.
म्हणजे तुमचे पैसे वाढतील आणि मग तुम्हाला जो प्रॉफिट येईल तो डबल प्रॉफिट आम्ही करून देऊ. अशा प्रकारे ती जाहिरात वाचल्यानंतर त्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्यास वेगवेगळ्या अकाउंटमध्ये गुंतवणूक करण्यास त्यांनी प्रारंभ केला. प्रथमतः त्यांनी 12,000 रुपये भरले, नंतर 21,000 असे भरत 12 लाख रुपये त्यांनी भरले. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की सदरचं त्यांनी भरलेले पैसे ते प्रॉफिट वाढत आहे, परंतु प्रॉफिट जास्त दाखवत आहे, परंतु काढण्यासाठी टॅक्स पाहिजे, ह्या पाहिजे असे प्रकारे त्यांना बहाणे सुचवत गेले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी आपल्या इकडे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल येथे आपण तक्रार भरून घेतल्यानंतर सदरची रक्कम पश्चिम बंगाल आणि इतर राज्यामध्ये गेल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ सदरचे अकाउंट फ्रीज करून त्यांना त्यापैकी 6,90,000 रुपये आम्ही परत करण्यास यश प्राप्त केलेलं आहे माननीय न्यायालयाच्या मार्फतीने. आणि सदरमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरच्या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय जॉईंट CP सर आणि माननीय क्राईम सर आमचे DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आम्ही करत असून सदर गुन्ह्यातील ज्या अकाउंटवर पैसे गेले आणि ज्यांनी सदरचे रील त्यांना पाठवले त्याचाही आम्ही तपास करून त्या आरोपींना आपण अटक करून उर्वरित रक्कम त्यांना परत करण्याचे प्रयत्न करत आहोत. मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करून इच्छितो की असे कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहून आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. ज्या सेबी रजिस्टर संस्था आहेत त्यामध्ये आपण गुंतवणूक करायची असेल तर करून घ्या आणि किंवा बँकामार्फत आपण गुंतवणूक करा, जेणेकरून आपला जे गुंतवणूक आहे ते सेफ राहील. वेगवेगळ्या अकाउंटवर जर पैसे भरायला सांगत असतील तर ती आपली फसवणूक आहे हे लक्षात ठेवून कोणत्याही एकाच अकाउंटवर पैसे भरून ज्या बँकेमार्फत आपण ज्या किंवा सेबी रजिस्टर संस्था आहेत त्यांच्या मार्फतीने गुंतवणूक करून आपलं भविष्य किंवा आणि आपली जी गुंतवणूक आहे ती यशस्वी करा किंवा सुरक्षित ठेवा. तसेच जर आपल्यासोबत असा फ्रॉड झाला तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल किंवा 1930वर आपण कॉल करा. नागपूरमधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल आहे, त्यांच्याकडे आपली तक्रार नोंदवा, जेणेकरून आपल्यासोबत फ्रॉड झाला असेल तो आपल्याला कमी करता येईल किंवा आरोपीला पकडता येईल. धन्यवाद. या घटनेतून एक स्पष्ट संदेश मिळतोय. सोशल मीडियावरील कोणत्याही गुंतवणुकीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची खात्री करून घ्या. अतिरिक्त नफा मिळवण्याचे आश्वासन हे अनेकदा फसवणुकीचे संकेत असू शकतात. त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित आर्थिक निर्णय घ्या. रेल्वे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे याचं उदाहरण नागपूरमध्ये समोर आलं आहे. एका प्रवाशांच्या कुटुंबासोबत घडलेल्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी यशस्वी तपास करून उलगडा केला आहे. ही घटना 28 मार्च 2026 रोजीची आहे. बिकानेर एक्सप्रेसमधून रायपूर ते उज्जैन प्रवास करणारे हरिश्चंद चांदवानी आणि त्यांचा परिवार रात्री झोपले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या पत्नीने आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. 29 मार्चच्या पहाटे सुमारे 2:15 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असताना त्यांची झोप उघडल्यावर पर्स जाग्यावर दिसली नाही. नंतर शोध घेतला असता पर्स बाथरूममध्ये सापडली, मात्र त्यातील मौल्यवान वस्तू गायब होत्या. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान 200 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासण्यात आले. या फुटेजच्या आधारे एक संशयित व्यक्ती ओळखण्यात आली. तसेच तांत्रिक विश्लेषणातून काही मोबाईलची माहिती मिळाली, ज्यामुळे तपास पुढे गेला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड येथे पथक पाठवले. तपासादरम्यान संबंधित व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध वाहनांची तपासणी करण्यात आली. अखेर नागपूरमध्ये संबंधित संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी रोहित दुयेवार वय वर्ष 23 हा उच्च शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असल्याचे समोर आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे 17 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मालाचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात असेही समोर आले की आर्थिक कारणांमुळे त्याने हा मार्ग निवडला. या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आर्थिक अडचणींमुळे चुकीचे निर्णय घेणे किती गंभीर ठरू शकतात हेही या प्रकरणातून दिसून येते. नागपूरमधील मोहननगर परिसरात एका वादातून घडलेल्या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मोहननगर परिसरात 8 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. अमोल
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून संशयित व्यक्तीवर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीची चौकशी, परिसरातील माहिती संकलन आणि संशयितांचा शोध या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणातील इतर काही संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास सुरू आहे. रॉड्रिक अँथनी डॅनियल या इस्माला पूर्व वैमनस्यामधून आरोपी अंबुलाला उर्फ उमेश पैसा डेली, आकाश गेडाम, पियुष वाडेकर आणि रोपलाला या चौघांनी मोहननगर या परिसरामध्ये हत्याराने व हाताबुक्कीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामधील आरोपी अंबुलाला उर्फ उमेश मनोज पैसा डेली हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाई पण झालेली आहे. परंतु याचे फिर्यादीसोबत किरकोळ कारणावरून पूर्ववैमनस्य होते. त्यातून त्यांचा जानेवारी महिन्यामध्ये वाद झाला होता. त्या वादाचं राग मनात धरून घटनेदिवशी आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला मोहननगर परिसरामध्ये चाकू व इतर हत्याराने मारून गंभीर जखमी केले होते. त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील पियुष वाडेकर याचा गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकारी अंमलदारामार्फत शोध घेऊन त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. बाकी आरोपींचा गुन्ह्याचा तपास करून शोध घेणे सुरू आहे. 3 जो आहे पियुष वाडेकर याला तपास कमी अटक केली आहे. त्याचं राहणं त्याच परिसरामध्ये लालाचा बगीचा, खालाशी लाईन, मोहननगर आणि फिर्यादी देखील त्याच परिसरात आहेत. सर्व आरोपी एकाच परिसरातील आहेत. इतर आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत. जुन्या वादातून निर्माण होणारे तणाव टाळणं आणि वेळेवर संवाद साधणं अत्यंत गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून वाद सोडवणे ही सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या अतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.